बाल मटाकली में महाशिवरात्रि पर 3 दिवसीय सप्ताह का आयोजन साध्वी शीतलताई देशमुख की मधुर वाणी से कीर्तन सेवा संपन्न। बड़ी संख्या में ग्रामीणों की उपस्थिति से गांव में भक्तिमय माहौल। महाराष्ट्र के अहिल्यानगर जिले के शिवगांव तालुका स्थित बाल मटाकली गांव में महाशिवरात्रि के पावन अवसर पर 3 दिवसीय सप्ताह का भव्य आयोजन किया गया। इस धार्मिक आयोजन से पूरे गांव में उत्साह और भक्ति का वातावरण देखने को मिला। 15 फरवरी की सुबह 10 बजे आयोजित कीर्तन सेवा में भापा साध्वी शीतलताई देशमुख ने अपनी मधुर और ओजस्वी वाणी से भगवान शिव की महिमा का वर्णन किया। उनके कीर्तन ने उपस्थित भक्तों को भक्ति रस में सरोबार कर दिया। कीर्तन के दौरान गांव के श्रद्धालुओं ने हरिनाम का जाप करते हुए कार्यक्रम की शोभा बढ़ाई। बड़ी संख्या में महिलाएं, पुरुष, वरिष्ठ नागरिक और युवा इस आयोजन में शामिल हुए। 3 दिन तक चले इस सप्ताह के कारण बाल मटाकली गाँव में धार्मिक और सांस्कृतिक माहौल और भी प्रफुल्लित हो उठा। पूरा इलाका भक्ति में डूबा नजर आया। पांडुरंग निबालकर की रिपोर्ट, अहिल्यानगर, महाराष्ट्र। आपण म्हणतो मी शीतल आहे, मी आमचा आहे, मी तसं काही नाही. ना मी स्त्री आहे, ना मी पुरुष आहे. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी ते ब्रह्मतत्व आहे. मी ते कर्म जीवाने जे कर्म केले ना, ते कर्माचं परिपाक हे शरीर आहे. आणि या शरीरापासून आता चांगलं कर्म करा, जेणेकरून पुढचा येणारा जन्म तो आपला सफल होईल. कारण आपला ही बाण ती बाठोडं बांधत होतं आपल्याला पाप पुण्याचं, ते आता होऊ देऊ नका, अजिबात होऊ देऊ नका. सरळ मार्गी चला, सरळ विचाराचे बना. ना कोणाशी द्वेष ठेवू, ना कोणाची राग, ना कोणाशी प्रेम करा भगवंताशी. भांडायचं तुम्हाला, भगवंताशी भांडा. प्रेम करायचे ना, भगवंताला प्रेम करा. संतांवरती प्रेम करा. श्रद्धा संतांचे करणे ठेवा, भगवंताचे करणे ठेवा, कारण ते शाश्वत सुख देणारे आहे. जर तुम्ही जप केला शिवनामे नाही आणि मुक्तीचं भेटावंच आहे. कारण आपण काय करतोय, जप करतोय. जपाने काही अंतकरण शुद्ध होईल आणि अंतकरण शुद्ध झालं ते भगवान काय प्राप्त होतं, साहजिक पुण्य प्राप्त होत नाही का. लक्षात ठेवा. म्हणजे आज आपण काही दान केलं, आपण आज काही श्रुतीत फार महत्व आहे. कारण दान करू, जे दान कर मला बरोबर शास्त्र आहे. हजारो टक्का तुम्हाला त्याचं फळ भेटणार, आनंदपूर्ण फळ भेटणार. मग दान करत चला. बघा आपण काय करतोय, दान करताना नामस्मरण केलं. नाम एक दान.